अॅनालॉग सिग्नलला डिजिटल मध्ये कन्वर्ट करत असते आणि मग तो डिजिटल फॉर्म जो आहे की जो त्या फिजिकल सिग्नलचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे तो मायक्रो कंट्रोलरला काय केला जातो, पाठवला जातो. म्हणजे थोडक्यात ही जी एडीसी आयसी आहे याची नीड काय आहे मग, की जे काही डिफरंट फिजिकल सिग्नल जे अॅनालॉग नेचरमध्ये आहेत त्यांना डिजिटल फॉर्म मध्ये कन्वर्ट करणं आणि मग त्याचं मेजरमेंट म्हणा किंवा त्याचं कंट्रोल म्हणा हे करण्यासाठी त्याचा जो काही डिजिटल कन्वर्टेड फॉर्म आहे तो मायक्रो कंट्रोलरला सेंड करणे. म्हणजे थोडक्यामध्ये असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही की एखादा अॅनालॉग सिग्नल जर मायक्रो कंट्रोलर बरोबर जोडायचा असेल तर आधी तो एडीसी ला जोडावा लागेल. अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर आयसी आधी त्या अॅनालॉग सिग्नलचं जे काही अॅनालॉग इनपुट आहे त्या सेन्सरचं त्याला डिजिटल मध्ये कन्वर्ट करेल आणि एडीसीचं जे काही डिजिटल कन्व्हर्टेड आउटपुट असेल ते आपण मायक्रो कंट्रोलरला देऊ. आता for 2 marks sometimes they ask a question, define the step size in ADC and state the function of IN0 to IN7 A, B, C, ALE, SC and EOC pins of ADC 0808/0809. Then ADC 0808, this is a one IC available in the market. Then these are the some very important pins. तुम्ही इथे स्क्रीन वरती बघू शकतात की IN0 to IN7 हे